हे बघा असे छान सोनेरी कलर होईपर्यंत असे मस्त तळून घ्यायचे हे बॉल. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. झालं काय बघा, 2 दिवस झाले मी मक्याची कणसं आणली होती. तर म्हटलं ती नाही तर वाया जातील, सुकून जातील, काहीतरी करावं. तर आज ह्या मक्याच्या दाण्याचंच खायला करणार आहे मी. काय करते ते दाखवते तुम्हाला. पण त्याआधी हे सोलून घेतले पाहिजेत ना. सोलून घेते. ह्याची वर सालं बघा किती असतात ते, म्हणजे पानं म्हणतो ते आपण मक्याची. सगळं स्वच्छ करून घेते. हे केस वगैरे त्याचे असतात ते. हे बघा चांगले आतमध्ये कोवळे दाणे, तर 2च सोलून घेते मी, 1 ठेवून देते तसंच. पण हे बघा, एक मात्र असं निघालं. वरनं छान दिसत होतं पण आतमध्ये दाणे कमी आहेत. हरकत नाही, हे इतकेच घेते मी, 1 ठेवून देते, भाजून वगैरे देता येईल. आता त्याआधी ह्याचे सगळे दाणे काढून घेते. कोवळे दाणे असे सुरीने काढते. दाणे असे पण काढता येतात, म्हणजे हाताने काढता येतात, किंवा मग असे सुरीने काढून घ्यायचे. पण इतकंच की लक्ष ठेवायचं, मधला गाभा कापला जाणार नाही त्यात तसा. किंवा मग असे नखाने पण काढता येतात दाणे. मी सुरीनेच घेते काढून, कारण मी मिक्सरमधून काढणार आहे, त्यामुळं हरकत नाही बारीक निघाले तरी. पण इतकंच की तो मधला भाग म्हणजे त्यात आला नाही पाहिजे. हे बघा असं घेते काढून सगळं. मधला भाग नाही घ्यायचा. दाणे दाणे असे सुरीने चांगले काढून घेतले. एकदम कोवळे दाणे काढून घेते सगळे. हे बघा, हा व्यवस्थित असा मधला भाग वाचून सगळे दाणे काढून घेतले मी सुरीने. हे बघा, हे आता टाकून देते. हे दाणे काढून घेतलेत मस्त, एकदम कोवळेत, त्याला आताच पाणी सुटलं, इतके कोवळेत. तर हे मिक्सरमधून काढून घेणार आहे मी. थोडंसं 1-2दा फक्त फिरवायचं, कारण कोवळे दाणे जास्त बारीक होईल नाही तर. हे बघा, ह्यात मी थोडं लसूण, मीठ, मिरची, थोडासा आल्याचा तुकडा त्यातच वाटून घेते मिक्सरमधून. मिरची कापून टाकते. आलं पण थोडंसं चिरून टाकलं, म्हणजे ते पटकन फिरवलं जाईल. अगदी 1-2दाच फक्त फिरवायचे, कारण कोवळे दाणे आहेत खूप. हे बघा, घेतलं फिरवून. हे असं कोवळे असल्यामुळं लगेच बारीक झालं ते. आता हे काढून घेते या ताटामध्ये. मक्याचं कणीस आवर्जून खावं, पौष्टिक असतं खूप. काही का होईना कोणती रेसिपी करून म्हणजे आपण खाऊ शकतो. भाजून खा, असं काही करून खा. मक्याचे दाणे खूप पौष्टिक असतात. ह्यात मी गाजर घातलं थोडं किसून, आणि अगदी अर्धी सिमला मिरची चिरून घातली बारीक. हे बघा, हे थोडंसं अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घातलं, जिरं घातलं, आणि थोडंसं तांदळाचं पीठ घातलं. सगळं पुसून घेते मिक्सरच्या भांड्याचं. हळद घातली थोडी, थोडासा गरम मसाला घातला. मिक्स करून घेते चांगलं. आणि माझ्याकडे थोडेसे ब्रेड क्रम्स पण आहेत, ते पण घालते. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही पोहे बारीक करून घातले तरी चालतात. हे बघा, थोडंसं ओलं आहे ना, तर मग त्यात
अजून ते थोडेसे ब्रेड क्रम्स आहेत ते घालून घेतले. सगळं मिक्स करून घेतलं. हे थोडंसं अजून तांदळाचं पीठ घातलं, जरा सैल वाटतंय म्हणून. कोथिंबीर घालून असा गोळा करून ठेवते त्याचा. ह्यात आपण अजिबात पाणी वापरलं नाही आहे, कारण मक्याच्या दाण्याला आधीच पाणी सुटलं होतं मीठ घातल्यामुळं. ह्यात भरपूर अशी कोथिंबीर घातली. चांगला गोळा करून घेते. एकीकडं तेल ठेवते तापायला, तोपर्यंत एक 5 मिनटं झाकून ठेवलं. आता करायला घेते मी. तेल तापलं एकीकडं. तिथं बघा मी थोड्या आपल्या बारीक शेवया जी खीर करतो ना त्या शेवया घेतल्यात आणि थोडासा रवा मिक्स करते. दोन्ही मिक्स करून घेतलं, रवा आणि शेवया. आणि ह्याचे असे छोटे छोटे असे गोल गोल बॉल करून त्यात असे घोळून घेते. त्याच्याने कुरकुरीतपणा येतो चांगला. हे बघा असे सगळे गोल गोल करून घेते. असं त्यात घोळवून घेते चांगलं. असं गोल गोल करून जरा हाताने मग तळायला घेते त्यात. हे बघा इकडं तेल पण तापले. एक एक करून घालते त्यात. तेल चांगलं तापवून घेतले, मग गॅस बारीक केला. मंद आचेवर मस्त तळू द्यायचे, आतपर्यंत तळले जातील असे. थोडंसं तेल झाऱ्याने त्याच्यावर असं हलवून घ्यायचं. म्हणजे ते खाली चिकटत नाही कढईला. हे असे हळूहळू मंद आचेवर मस्त गोल्डन कलर येईपर्यंत असे तळून घ्यायचे. हे असे. दुसरे घालते आता. हे असे मस्त सगळे बाकीचे पण तळून घेते. असे आपले मस्त मक्याच्या दाण्याचे बॉल छान असे तयार झाले बघा. चवदार पण खूप लागतात आणि एक वेगळी रेसिपी. कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे 2 उरलेत ते पण तळून घेते. बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे रोजचे रोज रेसिपी माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.